हॅलो स्टुडंट्स, आज महत्त्वाचा प्रॉब्लेम 6 सुचेता कंपनी लिमिटेड. सुचेता कंपनी लिमिटेड महत्त्वाचा प्रॉब्लेम. पहिली ओळ. सुचेता कंपनी लिमिटेड इश्यूड रुपीज 20 लाख न्यू कॅपिटल डिवायडेड इनटू रुपीज 100 इक्विटी शेअर्स ॲट ए प्रीमियम ऑफ रुपीज 20 पर शेअर. रुपीज 20 लाख आहेत, रुपीज आहेत आणि एका शेअरचा दर आहे 100. मग 20 लाख भागिले 100, 20 लाख भागिले 100, शून्य आणि शून्य गेले. हे किती राहिले सांगा मला. 20 लाख हे शेअर्स रुपीज आहेत, शेअर्स नाही रुपीज आहेत. त्याला ह्या 100 ने डिवाइड करायचं. 100 ने डिवाइड केल्यावर शून्य शून्य गेले. मग राहिले किती? 20,000. ह्याचा अर्थ त्यांनी 20,000 शेअर्स विकायला काढले, इश्यू केलेले आहेत, असं या पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. आणि एका शेअरचा दर किती? 100 आहे. हे बघा, डिवायडेड इंटू रुपीज 100 इक्विटी शेअर्स ॲट ए प्रीमियम ऑफ रुपीज 20 पर शेअर. म्हणजे 100चा शेअर त्यांनी कितीला विकलाय? 120ला विकलाय. 20 रुपये प्रीमियम. प्रीमियम म्हणजे मार्केटमध्ये जर कंपनीचं नाव जास्त चांगलं असेल, व्यवस्थित असेल, तर फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त पैसे लोक देतात आणि आपले शेअर विकले पण जातात. म्हणजे आता इथं इश्यूला घेताना घ्यायचं आहे 20,000 शेअर्स ॲट रुपीज 100 इच. 100 इच फेस व्हॅल्यू 100 आहे, पण 100चा शेअर कितीला विकणार आहे? 120ला. 20 रुपीज प्रीमियम आहे. कळालं? 20,000 कसे आले शेअर्स? आज 20,000 शेअर्स डायरेक्ट दिलेले नाहीयेत. त्यांनी रुपीज 20 लाख दिलेत, त्याला डिवायडेड बाय 100 करायचं, कारण एका शेअरचा दर किती आहे? 100 आहे. हे बघा इथं आहे, हे रुपीज आहे, टोटल रुपीज आहेत आणि एका शेअरचा दर आहे. याने डिवाइड केल्यावर 20,000 शेअर्स आहेत. 20,000 शेअर्स हे तुम्हाला हवं तर लिहून घ्या कडेला. हां, 20,000 शेअर हे 20,000 शेअर्स आहे. झालं? आता पुढं वाचा. हप्ते कसे आहेत बघा. रुपीज 20 प्रीमियम आहे, विसरू नका. नंतर पेएबल ॲज रुपीज 10 ऑन अप्लिकेशन. अप्लिकेशन अर्जासोबत किती भरायचे? 10 रुपये. अर्जासोबत 10 रुपये भरायचे. त्यानंतर ऑन अलॉटमेंट रुपीज 40 ऑन अलॉटमेंट, आणि तिथंच प्रीमियम दिलाय. मग तिथंच प्रीमियम दिल्यामुळं तिथंच त्यांनी प्रीमियम दिलाय. मग 40 अँड 10% प्रीमियम. मग 40 इथं घ्या आणि प्रीमियम रुपीज 20 खाली घ्या. प्रीमियम रुपीज 20 खाली घ्या. प्रीमियम किती आहे? प्रीमियम रुपीज 20 पर शेअर. 2 मिनिटं, हा प्रॉब्लेम पुस्तकात आहे त्याची खात्री करतो. प्रीमियम किती आहे लिहिताना काहीतरी लक्ष द्या. बरोबर आहे, प्रॉब्लेम मध्ये काही चूक नाहीये. काय झालेलं आहे, जो प्रीमियम 20 रुपये आहे की नाही, तो 20 रुपये प्रीमियम त्यांनी थोडा प्रीमियम अलॉटमेंट बरोबर घेतलेला आहे. इथं 10 रुपये थोडा प्रीमियम त्यांनी ब्रेक केलाय. जो 20 रुपीज प्रीमियम आहे तो 10 रुपये अलॉटमेंट बरोबर घेतलाय आणि उरलेले 10 रुपये फर्स्ट कॉलच्या वेळेला घेतले. म्हणजे प्रीमियम त्यांनी ब्रेक करून लोकांच्याकडनं मागितलेला आहे. परत एकदा वाचतो, लक्ष द्या. रुपीज 40 ऑन अलॉटमेंट, म्हणजे अलॉटमेंटचा हप्ता किती आहे? 40 आहे. अँड प्रीमियम रुपीज 10 अँड कुठे आहे? अँड रुपीज 10 प्रीमियम, म्हणजे 10 रुपये प्रीमियम इथे घेतला. पुढे वाचा, अजून वाचा. रुपीज 50 ऑन फायनल कॉल. मग इथं 50ला फायनल कॉल लिहूया. फायनल कॉल रुपीज 50 आणि त्याच्याबरोबर प्रीमियम परत वेगळं दिलाय त्यांनी. प्रीमियम रुपीज 10, म्हणजे प्रीमियमचे जे 20 रुपये आहेत त्यांनी 2 वेळा मागितलेत, अलॉटमेंटच्या सोबत आणि फर्स्ट कॉलच्या सोबत. त्यामुळे प्रीमियमच्या 2 स्वतंत्र एंट्रीज होणार. 2 स्वतंत्र एंट्रीज होणार. एंट्रीज सेम आहेत, त्याची चिंता करू नका. एंट्रीज सेम आहेत. आता सगळ्या एंट्रीज, आता फक्त तुम्हाला 2 एंट्री शिकवायच्या राहिल्यात. 2 एंट्रीज फक्त, शेवटच्या 2 एंट्रीज. त्यामुळे बाकी सगळं झालेलं आहे. आता परत ऐका, हे जे प्रीमियमचे इथं लिहितो नाही तर तुम्ही लिहून घ्या. प्रीमियम रुपीज 20 अलॉटमेंट बरोबर किती रुपये घेतलेत त्यांनी, मिळालेत त्यांना अलॉटमेंट बरोबर 10 रुपये आणि फायनल कॉल बरोबर
10 असं लिहून घ्या बघू, जाऊ दे शंका नको तुम्हाला. इथं लिहिलंय बघा, म्हणजे प्रीमियमची रक्कम लोकांना एकदम लोड नको म्हणून प्रीमियम 2 हप्त्यात मागितले. 10 रुपये अलॉटमेंट बरोबर, 10 रुपये फायनल कॉल बरोबर. हे बघा इथे प्रीमियम ₹10, अलॉटमेंट बरोबर 10, फर्स्ट कॉल बरोबर, फायनल कॉल बरोबर 10. गणित संपलं. आता आपण वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट अजून पुढे वाचायचं आहे. पुढे वाचा. अप्लिकेशन किती मिळाले बघा. पॅरेग्राफ, द इश्यू वॉज ओव्हर सबस्क्राइब्ड. काय अर्थ आहे? द इश्यू वॉज ओव्हर सबस्क्राइब्ड म्हणजे जे आपण शेअर्स विकायला काढले होते ते सगळे शेअर्स विकले गेले. ओव्हर सबस्क्राइब्ड म्हणजे विकायला काढलेल्या शेअर्स पेक्षा शेअर्सला मागणी जास्त आहे, म्हणजे अप्लिकेशन रिसिव्ड जास्त आहे. कॉलेजमध्ये सीट किती आहेत? 60 आहेत. मग ऍडमिशनसाठी अर्ज किती आले? 200. ह्याला म्हणतात ओव्हर सबस्क्राइब्ड. आहे त्याच्यापेक्षा 20,000 शेअर्स विकायला काढलेत. आता अर्ज किती आलेत बघा ओव्हर सबस्क्राइब्ड. टू द एक्सटेंट ऑफ ₹26,000 इक्विटी शेअर्स. 26,000 इक्विटी शेअर्स आहेत. म्हणजे एक्सेस किती झाले? 6,000. एक्सेस शेअर 6,000. तरी आम्ही विकायला किती काढणार? 20,000च काढले. तेवढेच खपवणार. पुढं, दी applicants on 2,000 shares were sent a letter of regret. And their application money was refunded. रिग्रेट म्हणजे दिलगिरी व्यक्त करायची की आम्ही तुम्हाला शेअर देऊ शकत नाही, सॉरी. मग किती शेअर होल्डरना? किती? 2,000 शेअर होल्डरना. मग 2,000 शेअर होल्डरना तुम्ही रिफंड करा. इथंच रिफंड. किती शेअरवरचे पैसे रिफंड करायचे? 2,000 शेअरवरचे. आणि किती शेअरवरचे पैसे ऍडजस्ट टू अलॉटमेंट करायचे? ऍडजस्ट टू अलॉटमेंट. उरलेले वाचू पण नका. टोटल एक्सेस शेअर्स किती? 6,000. त्यापैकी रिफंड किती शेअरवरचे पैसे करायचे? 2. मग इथं किती येणार उरलेले? 4,000 शेअर्स. हे सगळे शेअर्स आहेत. हे सगळे शेअर्स आहेत. घ्या. म्हणजे एकदा स्पष्ट एका वाक्यात सांगतो. एक्सेस शेअर 6,000 पैकी 2,000 शेअरवरचे पैसे रिफंड केले आणि 4,000 शेअरवरचे पैसे पुढच्या हप्त्याचे म्हणून आत्ताच ठेवून घेतले. पुढच्या हप्त्याचे म्हणून आत्ताच ठेवून घेतले. ऍप्लिकेशनच्या पैशातनच ठेवून घेतले. आता अलॉटमेंटच्या वेळेला मिळताना तेवढे पैसे कमी मिळणार. हे फुल गणित आहे आज, फुल प्रॅक्टिस. हे एक गणित समजलं की तुम्हाला बऱ्यापैकी 50-60% टॉपिक समजला. एंट्रीज काय तुम्हाला पाठच आहे, सोडा. एंट्रीज पाठ आहेत, परंतु वर्किंग नोट पण समजायला पाहिजे. हा, लक्ष द्या. आता वर्किंग नोट कशा करतो बघा. हा, आता पुढे वाचा अजून सुद्धा. रिमेनिंग अप्लिकंट्स वेअर अलाउटेड शेअर्स प्रो रेटा. प्रो रेटा म्हटलंय, प्रो रेटा बेसिस ऑल दी मनी ड्यू ऑन अलॉटमेंट अँड फायनल कॉल वॉज ड्यूली रिसिव्ड. अलॉटमेंट आणि फायनल कॉलवरचे सर्व पैसे मिळाले. प्रो रेटा बेसिस वापरलं की नाही, शब्द आला ना, ह्याचा अर्थ ऍडजस्ट टू अलॉटमेंट करा. किंवा इथंही कळतेच की 6,000 शेअर्स पैकी 2,000 रिफंड केले म्हणतात. मग 4,000चं काय केलं? ह्याचा अर्थ 4,000चं ऍडजस्ट टू अलॉटमेंट केलं, म्हणजेच प्रो रेटा बेसिस केलं, असा त्याचा अर्थ आहे. आता ह्या प्रॉब्लेमचं काम संपलं. फक्त आज एक विशेष गोष्ट म्हणजे प्रीमियम जे 20 रुपये आहेत ते अलॉटमेंट बरोबर 10 रुपये घेतलेत आणि फायनल कॉलच्या बरोबर 10 रुपये घेतलेत. असे त्यांनी 20 रुपये 2 हप्त्यात मागितलेत. म्हणजे 2 एंट्रीज वेगळ्या होणार. आता फळ्यावर बघायचं. अप्लिकेशन मनी रिसिव्ड. पहिली एंट्री करताना शेअर्स नेहमी हे वापरायचे. 26,000 एकदाच वापरायचे, पुन्हा 26,000 वापरायचे नाहीत, अजिबात वापरायचे नाही. मग घ्या इथं 26,000 शेअर्स गुणिले हा पहिला दर किती आहे? 10. 26,000 गुणिले 10. 26,000 हे शेअर्स आहे. 10 रुपये हा दर आहे शेअरचा. मूळ दर 100 रुपये, त्याचा ब्रेकअप आहे. हा, आता ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. आता आधी ऐका. 20,000 शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. 2,000 शेअरवरचे पैसे रिफंड करायचे. 4,000 शेअरवरचे पैसे पुढच्या हप्त्याचे म्हणून आत्ताच ठेवून घ्यायचे. म्हणजे इथं एकूण किती गोष्टी येणार? 3 गोष्टी येणार. मग आधी लिहून घेऊया. ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल, नंतर रिफंड आणि नंतर ऍडजस्ट टू अलॉटमेंट. ऍडजस्ट टू अलॉटमेंट. आता आपण शेअर्स लिहूया. आता नीट ऐकायचं. आता 26,000 पुन्हा नाव सुद्धा काढू नका. 26,000 शेअर्स एकदाच. आता किती शेअर इश्यू केले ते? शेअर्स किती विकायला काढले होते
20,000. मग इथं 20,000. किती शेअरवरचे पैसे रिफंड केले? 2,000 शेअरवरचे. इथं आहे 2,000 शेअरवरचे पैसे. आणि किती शेअरवरचे पैसे पुढच्या हप्त्याचे म्हणून ठेवून घेतले? हे बघा इथं आहे, पुढच्या शेअर हप्त्याचे म्हणून ठेवून घेतले 4,000 शेअरवरचे पैसे. चालेल, ह्याला गुणिले किती करायचं? 10. आणि या सगळ्यांना काय द्यायचं असतंय? क्रेडिट. या सगळ्यांना क्रेडिट द्यायचं. 2 नंबरची एंट्री मी स्पेशल शिकवली आहे, सेपरेट लेक्चर केलंय आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाठवलाय. वर्गात शिकवलं होतं बघा ब्लॅकबोर्डवर, ते सुद्धा व्हिडिओ पाठवलाय. क्लासमध्ये आपण व्हिडिओ मुद्दाम करत राहणार आहे मी सगळ्या टॉपिकचे. कोणाला काही शंका असेल व्हिडिओ पाठवून द्यायचा. आणि जे नवीन नवीन ऍडमिशन घेत आहेत त्यांना मी पुढचे व्हिडिओ पाठवून देतोय. ते नसतात ना वर्गाला, त्यावेळेला आले नव्हते, मग त्यांना पाठवून देतोय. जे ऍडमिशन घेतलेत त्यांना या ज्यांचं तासाला आले नाहीत पण ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना मी व्हिडिओ पाठवून देतो. कळालं? परत एकदा, किती शेअरवरचे पैसे ट्रान्सफर करायचे? 20,000. किती शेअरवरचे पैसे रिफंड करायचे? 2,000. किती शेअरवरचे पैसे पुढच्या हप्त्याचे म्हणून ठेवून घ्यायचे? 4,000 शेअरवरचे पैसे. इथं हा भाग संपला. आता नंबर 3, अलॉटमेंट मनी ड्यू. अलॉटमेंट मनी ड्यू. आता इथं 20,000 वापरायचे. हेच शेअर सगळीकडे वापरायचे. हे शेअर्स 20,000 शेअर्स गुणिले किती अलॉटमेंटचा खरा दर? 40. आणि आता मात्र महत्वाचं आहे, अलॉटमेंट मनी रिसिव्ड. हा ड्यूचा गुणाकार करून घ्या. 4 दुनी 8, 4 दुनी 8, 4 0 आणि हे म्हणजे 8 लाख झाले. 20,000 गुणिले 4, 8 लाख झाले. 8 लाख रुपये मायनस ही रक्कम, ऍडजस्ट टू अलॉटमेंटची रक्कम इथं वजा करायची. इकडनं घेतो 40,000. 40,000 म्हणजे तुम्हाला 8 लाखातनं 40,000 गेले. मिळणार किती अलॉटमेंट रिसिव्हची रक्कम? 7,60,000. घ्या 7,60,000. कारण का? अलॉटमेंटच्या 8 लाखापैकी 40,000 ऑलरेडी आपल्याकडे जमा आहेत अप्लिकेशनच्या पैशातनं, त्यामुळं तेवढे वजा झाले. इथं आपण एक नोट लिहिली होती, ती नोट लिहितो. एंट्री नंबर 2 मधील ऍडजस्ट टू अलॉटमेंट, एंट्री नंबर 4 मधून लेस करा. जा घ्या, एंट्री नंबर 4 मधून लेस करा, कारण ते पैसे ऑलरेडी वरती जमा आहेत. एंट्री नंबर 2 मधील ऍडजस्ट टू अलॉटमेंट, एंट्री नंबर 4 मधून लेस करा. आता 5, शेअर प्रीमियम रिसीव. विसरलात का ही एंट्री? हे बघा इथं शेअर प्रीमियम आहे कंसात 10 रुपये, तो घ्यायला पाहिजे. शेअर प्रीमियम रिसीव किती शेअरवर घ्यायचा? 20,000. सगळं 20,000 वर. मग घ्या 20,000 शेअर्स गुणिले 10 गुणिले 10. आज काय झालंय, जे मी 4था आणि 5वा स्वतंत्र प्रॉब्लेम घेतलाय त्यांना, ते सगळं आता एकत्र आलंय. एक प्रीमियमचा प्रॉब्लेम घेतला, एक रिफंडचा घेतला, एक ऍडजस्ट अलॉटमेंटचा घेतला. आज काय झालंय, सगळं एकत्र आलेलं आहे. उलट चांगलं झालंय, एका प्रॉब्लेम मध्ये सगळं कळतंय. हा, आता 6 आणि 7, 6, 7 आणि 8. 8 कसं काय? प्रीमियम आहे. लिहून घ्या, देतो लिहून. फायनल कॉल मनी ड्यू. फायनल कॉल मनी ड्यू किती? 20,000 शेअर्स गुणिले 20,000 शेअर्स गुणिले फायनल कॉलचे 50 आहे. नंतर फायनल कॉल मनी रिसीव 20,000 शेअर्स गुणिले 50च. इथं बघतोय मी, इथं 50 आहेत बघा. हे लिहिल्यामुळे बरं होत आहे ना, तर किती वेळा प्रॉब्लेम बघणार तुम्ही. आता 8वी एंट्री लास्ट,
8वी एंट्री होती ही 5व्यासारखी. शेअर प्रीमियम रिसीव. शेअर प्रीमियम रिसीव 20,000 वरच. फक्त किती रुपये मिळणार सांगा? 20,000 शेअर्स वर 10 रुपये. 20 रुपयाचे ब्रेक केलेले आहे. अलॉटमेंट बरोबर 10 आणि फायनल कॉल बरोबर 10. इथं तुमची वर्किंग नोट संपली. वर्किंग नोट संपली. आता तुम्हाला एंट्रीज करून देणार आहे. जर्नलचं रुलिंग करा. जर्नलचं 2 पान तरी 1.5-2 पान रोलिंग करा. एंट्री नंबर 1 अप्लिकेशन मनी रिसिव्ड. इथपर्यंत 1 ते 5 एंट्रीज नीट ऐका. डिटेल एक्सप्लेन करणार आहे. 6, 7, 8 या एंट्रीज 3, 4, 5 सारख्याच आहेत. ह्या ज्या 3 एंट्रीज आहेत ह्या सेम आहेत वरच्या सारख्याच 3. आता अप्लिकेशन मनी रिसिव्ड शब्द वरती सगळं लिहा तुमचं तुम्ही इन दी बुक्स ऑफ कुठली कंपनी आहे जर्नल एंट्रीज वगैरे लिहा. रिसिव्ड शब्द आहे. रिसिव्ड शब्द असेल तर बँकेला डेबिट. मग बँक अकाउंट डेबिट. डेबिट दी रिसिव्हर टू. ते पैसे कुठल्या अकाउंटला जमा करायचे? अप्लिकेशन खात्याला जमा करायचे. ज्याला जमा करायचे म्हणजे तुम्ही क्रेडिट सांगत जावा. मग आता इथं इक्विटी शेअर अप्लिकेशन अकाउंट 26,000 गुणिले 10 म्हणजे 2,60,000. 2,60,000 झालं. नॅरेशन तोंडी देणार आहे. नॅरेशन तोंडी. नॅरेशन मध्ये आहे काय? हे शब्द आहेत आणि 26,000 गुणिले 10 आहे इथं मध्ये घ्यायचे रिसिव्हच्या अलीकडे घ्या. बिंग अप्लिकेशन मनी ऑन 26,000 shares. Being application money on 26,000 shares at ₹10 each received. At ₹10 each received. आता 2 नंबरची एंट्री शिकवल्यानंतर पहिल्यांदा एवढी मोठी व्हायला लागली आहे. त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे. एंट्री नंबर 2 लेक्चर ऑन एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री नंबर 2 असं काहीतरी आहे. क्लासमध्ये आपण ब्लॅकबोर्डवर घेतलं होतं. आता हे एंट्री नीट ऐका. ह्याच्या मागं क्रेडिट दिलंय. क्रेडिट दिलंय म्हणजे या सगळ्यांना क्रेडिट द्यायचं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या मागं टू लिहायचं. एंट्रीची सुरुवात होते कशी? पहिल्या एंट्रीत ज्याला क्रेडिट आहे त्याला दुसऱ्या एंट्रीत डेबिट द्या. पैशा सकट इक्विटी शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट. इथनं सुरुवात झाली तुमची 2,60,000. इक्विटी शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट. पहिल्या एंट्रीत ज्याला क्रेडिट आहे त्याला दुसऱ्या एंट्रीत डेबिट द्या आणि या सगळ्यांना क्रेडिट द्या. या तिघांना क्रेडिट देताना कुठले कुठले शब्द वापरायचे? इक्विटी शेअर, ह्याचा अलॉटमेंट आणि रिफंड कसं करता हो तुम्ही? बँकेत, बँक थ्रू करता. मग बँक हे शब्द वापरायचे आणि या सगळ्यांना काय द्यायचं आहे? क्रेडिट. क्रेडिट मीन्स त्याच्या बॅक साईडला टू द्यायचं आहे. मग घ्या टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू इक्विटी नको, टू बँक रिफंड आहे ना, हा सिक्वेन्स तोडू नका. टू बँक अकाउंट आणि टू ऍडजस्ट अलॉटमेंट लिहायचं नाही. अलॉटमेंट आहे मग त्याच्या मागं काय काय असतंय? इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. ही तुमची एंट्री झाली. ही तुमची एंट्री झाली. परत एकदा एंट्री शांतपणे ऐका. पहिल्या एंट्रीत ज्याला क्रेडिट त्याला दुसऱ्या एंट्रीत डेबिट. ह्या तिघांनाही क्रेडिट द्या म्हणजे यांच्या बॅक साईडला टू लिहा. इथं कॅपिटल येणार, इथं अलॉटमेंट येणार आणि रिफंड आम्ही बँकेतनं करतो, बँक थ्रू. त्यामुळे बँक लिहिलेला आहे. आता पैसे लिहूया. पैसे लिहिताना याच्या पुढचं जरा खोडतो मी. एंट्री आज कंप्लीट 5 पर्यंत क्लिअर सांगणार आहे. हा पहिला गुणाकार काय होणार आहे? 20,000 गुणिले 10 म्हणजे 2,00,000. टॅली होते की नाही बघा की. 2,000 गुणिले 10 म्हणजे 20,000 आणि 40,000 झाली बघा टॅली एंट्री. इथं डॅश. नॅरेशन मोठं आहे. आता नॅरेशन मोठं का होणार? इथं 3 भाग आहेत ना त्यामुळे मोठं होणार. घ्या सांगतो घ्या. त्यातल्या त्यात कमी करता येते का बघतो. बिंग 20,000 शेअर्स. हे 20,000 शेअर्स
ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल, being 20,000 shares transfer to share capital, कॉमा कॉमा द्या. नॅरेशन हे झालं, कॉमा द्या. ऑन 2000 शेअर्स, ऑन 2000 शेअर्स हे मधलं चाललंय. ऑन 2000 शेअर्स रिफंडेड, रिफंडेड, कॉमा द्या. ऑन 4000 shares, on 4000 shares adjust to allotment, इथं शब्द होता बघा, adjust to allotment. नॅरेशन कम्प्लीट. आणि नॅरेशनच्या बाबतीत कोणीही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एंट्री येतात का आणि त्याच्या समोरचे अमाऊंट कळाले का, कसे कुठनं आणायचे, कसे गुणाकार करायचा, बस नॅरेशन इकडं तिकडं झालं तरी चालतंय. आणि हे प्रॅक्टिसनं सुधारते, आपण बॅचमध्ये रिव्हिजनमध्ये घेऊ शकतो. रिव्हिजनच्या काळात एवढं टेन्शन घेऊ नका नॅरेशनला. इथं तुमच्या 2 एंट्री झाल्या. आता ही तिसरी एंट्री ड्यू आहे. ड्यू असेल, अलॉटमेंटचे पैसे जर येणं असेल तर हप्त्याला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट द्यायचं. मग हप्ता म्हणजे हा, आणि कॅपिटल शब्दाला आणि काय सांगायचं असतंय. हप्त्याला डेबिट म्हणजे अलॉटमेंटला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट. मागं काय काय लिहायचं असतंय. नंबर 3 इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. मी म्हटलं ना हप्त्याला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट आलं की. हां, गुणाकार किती होणार. 4 दुनी 8 आणि त्याच्यावर 5 0, 8 लाख, 8 लाख घ्या. हप्त्याला डेबिट कॅपिटलला क्रेडिट, मागं इक्विटी शेअर. नॅरेशन घ्या. बिंग अलॉटमेंट मनी हे वापरले बघा शब्द, बिंग अलॉटमेंट मनी ऑन 20,000 शेअर्स ॲट ₹40 each, ॲट ₹40 each बिकम्स ड्यू, बिकम्स ड्यू. 3 नंबरची एंट्री झाली. जशा एंट्रीज होतील तसं पुसून टाकतो. आता 4 नंबर. कुठला शब्द इथं. रिसिव्ड आहे. रिसिव्ड असेल तर कोणाला डेबिट द्यायचं असतं. इथं वर आहे बघा, बँकेला डेबिट द्यायचं, कारण लोक बँकेत पैसे भरणार. डेबिट दी रिसिव्हर. मग बँक अकाउंट डेबिट. आणि कुठल्या हप्त्याचे पैसे आले आपल्याला. अलॉटमेंटचे. किंवा असं लक्षात ठेवा, हेही वर्गात बोललोय, अलॉटमेंटला कुठल्याही हप्त्याला पहिल्यांदा डेबिट पडतं आणि नंतर क्रेडिट द्यायचं, म्हणजे ते टॅली झालं. किंवा असं करा, कुठल्या हप्त्याचे पैसे आले तुला अलॉटमेंटचे, त्याला क्रेडिट द्या. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती रुपये घ्यायचे. रेड अक्षरांनी लिहिलंय बघा, 7,60,000. 7,60,000. पुन्हा एकदा रिसिव्ड शब्द असल्यामुळे बँकेला डेबिट, डेबिट दी रिसिव्हर, आणि कुठल्या हप्त्याचे पैसे आले त्याला क्रेडिट. नॅरेशन. बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड, ह्याचं नॅरेशन वेगळं आहे. बिंग अलॉटमेंट रिसिव्ड आफ्टर ऍडजस्टिंग, आफ्टर ऍडजस्टिंग अप्लिकेशन मनी, आफ्टर ऍडजस्टिंग एक्सेस अप्लिकेशन मनी असं टाका. आफ्टर ऍडजस्टिंग एक्सेस अप्लिकेशन मनी हे 40,000 त्याच्यासाठी. आफ्टर ऍडजस्टिंग एक्सेस अप्लिकेशन मनी. थोडं नॅरेशन बदललं मी. झालं. आता 4 पर्यंत झालं. आता 5 नंबर. हे तर एकदम सोपं आहे. शेअर प्रीमियम रिसिव्ड शब्द आहे. रिसिव्ड शब्द असेल तर परत काय करायचं. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम, किंवा ह्याला दुसरा शब्द सिक्युरिटी प्रीमियम. 2 शब्द आहेत, कुठला पण एक वापरा, परीक्षेत दोन्हीची गरज नाही. 20,000 गुणिले 10 2 लाख. 2 लाखाची एंट्री करा. ही एंट्री 20,000 गुणिले 10. नॅरेशन घ्या.
being share premium on 20,000 shares, मी हे घेतलं, being share premium on 20,000 shares at rupees 10 each, received. आपलं इथपर्यंत सगळं झालं. शेवटच्या 3 एंट्रीज राहिले. आज घेणार आहे, पूर्ण प्रॉब्लेम घेणार आहे हा, कारण कम्प्लीट टॉपिक आहे हा. आतापर्यंत जे मी थोडं थोडं शिकवत सगळं आणलं ना, त्याच्यातलं सगळं आहे हा. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात, घरी पुन्हा पुन्हा पाहिलात, एक दिवसांनी, फक्त एक दिवसांनी पुन्हा एकदा सोडवलात तरी फरक पडेल. न बघता कम्प्लीट काहीच बघायचं नाही, वर्किंग नोट सकट सगळं परत करायचं फ्रेश. आधी अभ्यास करायचा आणि नंतर परत सोडवायचा, हाच प्रॉब्लेम. आता मी शेवटच्या 3 एंट्रीज करणार आहे, 6. इथं ड्यू आहे, ड्यू असेल तर काय करायचं असतं, त्या हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार आहे आणि ते पैसे कुठे जमा करायचे, कॅपिटलला. म्हणजे हप्त्याला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट. हप्ता म्हणजे हा आमचा कॅपिटल फायनल. मग इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट, कारण त्याचे पैसे येणार आहे. आणि हे पैसे कुठं जमा करायचे, कॅपिटलला. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, इथं येणं किती वेळा लिहिलंय बघा, इथं जमा. किती रुपये आहेत, 20,000 गुणिले 50 आहेत, 5 दुनी 10 आणि त्याच्यावर 4 आणि 5 10 लाख घ्या, 10 लाख. हप्त्याला डेबिट, ज्या हप्त्याचे पैसे येणार आहेत त्याला डेबिट, ते पैसे जमा करायचे म्हणून कॅपिटलला क्रेडिट. नॅरेशन. बीइंग फायनल कॉल मनी on 20,000 shares at rupees 50 each, हे at rupees 50 each becomes due. आता रिसिव्ड शब्द आहे बघा, रिसिव्ड म्हणजे किती वेळा रिसिव्ड येऊन गेलं वरती. रिसिव्ड आलं की बँकेला डेबिट आणि कशाचे पैसे मिळाले त्याला क्रेडिट. म्हणजे आता इथं एंट्री, बँक अकाउंट डेबिट दी रिसिव्हर, लोकांनी बँकेत पैसे भरले आणि कशाचे पैसे आहेत, फायनलचे. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 10 लाख. 10 लाख बँकेला डेबिट दी रिसिव्हर आणि ज्याचे पैसे आले त्याला क्रेडिट दी गिव्हर. Narration. Being final call money on 20,000 shares, hey, on 20,000 shares, being final call money on 20,000 shares at rupees 50 each received. At rupees 50 each received. आता लास्ट एंट्री की जी वर झाली आहे, 5 नंबरला झाली आहे, घ्या. शेअर प्रीमियम रिसिव्ड शब्द आहे. आत्ताच इथे रिसिव्ड असताना काय केलं तुम्ही, बँकेला डेबिट दिलं. कधी रिसिव्ड झालं की बँकेला डेबिटच. बँक अकाउंट डेबिट दी रिसिव्हर टू शेअर प्रीमियम किंवा सेक्युरिटी प्रीमियम. किती येतात, 20,000 गुणिले 10, 2 लाख.
बँक अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम किंवा सिक्युरिटी प्रीमियम. आता ह्याचं नॅरेशन घ्या. खरं प्रीमियमची एकच एंट्री होत असती, पण आज काय झालंय, प्रीमियमचे 20 रुपये त्यांनी ब्रेक केले, थोडे अलॉटमेंट बरोबर आणि थोडे फर्स्ट कॉल बरोबर, म्हणून हे असं झालेलं आहे. आता याचं नॅरेशन घ्या. बीइंग शेअर प्रीमियम ऑन 20,000 shares, being share premium on 20,000 shares at rupees 10 each, received, at rupees 10 each received. इथं आज हा प्रॉब्लेम संपला. पूर्ण जर्नलची टोटल करा आणि खाली टोटल रुपीज लिहा. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होता. आतापर्यंत जे आपण स्वतंत्र एक एक भाग शिकवत गेलो ते सगळं या प्रॉब्लेम मध्ये एकत्र केलेलं आहे. एवढाच भाग आहे. आणि हा जर प्रॉब्लेम व्यवस्थित कळाला तर तुम्हाला अजून फक्त एक 20-25% टॉपिक समजून घ्यायचं राहिलं. काही लोक हप्ते बुडवतात, सगळे हप्ते भरत नाहीत. मग जे लोक शेअर्सचे हप्ते भरत नाहीत त्यांचे शेअर्स आपण फॉरफिट करायचे. फॉरफिट करणे म्हणजे जप्त करायचे. तुम्ही बँकेचा हप्ता नाही भरला, समजा गाडी घेतली कर्ज काढून आणि हप्ता नाही भरला, 3 हप्ते नाही भरले, तर बँक गाडी काय करते, जप्त करते ना. जप्त करते हे मराठी आहे. फॉरफिट, इथं पण शेअर्स फॉरफिट करायचे आणि ते जप्त केलेले शेअर्स पुन्हा विकायचे. लोक घेणारे असतात की दुसरी लोकांना, त्या लोकांना विकून टाकायचे. म्हणजे शेअर्सचे पैसे जर नाही भरले 2 माणसांनी, काही माणसांनी, तर ते शेअर आपण जप्त करायचे आणि ते शेअर आणखीन कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला विकून टाकायचे. असे ते नवीन भाग तेवढा शिकवायचा राहिला 20-25%. बाकी ओव्हरऑल टॉपिक्स कव्हर आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. अजून नॅरेशन परफेक्ट यायला पाहिजे आणि गुणाकार चुकता कामा नये. तुम्ही भले एंट्रीज तोंडपाठ करा घरात बसून, पुढचा गुणाकार चुकला तर काय उपयोग आहे. म्हणून वर्किंग नोट इम्पॉर्टंट आहे. वर्किंग नोटचा उपयोग अमाऊंट एक बरोबर येणार, एंट्रीज आठवणार तुला आणि एंट्रीजचा सिक्वेन्स मेंटेन होणार आणि सारखा सारखा तुला प्रॉब्लेम बघायला नको. आणि वर्किंग नोट असल्यामुळे ते फास्ट लिहिलं तरी चालते. तुमचं तुम्हाला कळालं की बस ठीक आहे. इथं थांबूया. आज एकच प्रॉब्लेम घेऊया, महत्वाचा होता हा, आणि उद्या पुढचा प्रॉब्लेम पाठवतो. ठीक आहे.